पण आज पहिल्यांदाच ते दोघे भाऊ अशा युद्धाच्या विरुद्ध टोकांवर उभे होते जे त्यांना दोघांनाही नको होतं. आजी आपल्या खोलीत बसली होती आणि वकील कागदांवर शिक्के मारत होता. शाई सुकताच विक्रमचं नाव अधिकृतपणे संपूर्ण कुटुंबाच्या मालमत्तेतून काढून टाकलं गेलं. आजी खुर्चीत टेकली. ती समाधानी दिसत होती. ती स्वतःशीच पुटपुटली, आता पाहूया आपल्याशिवाय तो किती दिवस टिकतो. पण तिला माहीत नव्हतं, तिची लढाई आत्ताच सुरू झाली होती. मालती निवासची पायाभरणी परंपरांवर झाली होती, पण आता त्या पायाभरणीत भेगा पडायला लागल्या होत्या. आजीने तिची चाल खेळली होती. विक्रमला कुटुंबाच्या संपत्ती आणि वारशातून पूर्णपणे काढून टाकलं गेलं होतं. पण भावनांच्या युद्धात खरं युद्ध कधीच पैशांनी लढलं जात नाही, ते लढलं जातं नात्यांनी. आणि पुढची चाल एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून येणार होती. सकाळची कोवळी सूर्यकिरणे त्या छोट्या अपार्टमेंटमध्ये शिरत होती. पण विक्रम टेबलाजवळ बसून मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत होता. मालती निवास सोडून 2 आठवडे झाले होते, पण त्याने पाठवलेल्या नोकरीच्या अर्जांना अजूनही कोणतंही उत्तर आलं नव्हतं. स्वयंपाकघराच्या काउंटरजवळ उभी असलेली अंजली त्याच्याकडे शांतपणे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यावर उमटलेली चिंता तिला स्पष्ट दिसत होती. शेवटी ती हळू आवाजात म्हणाली, विक्रम, आपण राघव भैयाकडे मदत मागू का? विक्रमने लगेच डोकं हलवलं. नाही अंजली, मी त्यांच्याकडून काहीही घेणार नाही. मला त्यांचे पैसे नकोत आणि त्यांची सहानुभूतीही नको. अंजलीने सुस्कारा सोडला आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. ही सहानुभूतीची गोष्ट नाही विक्रम, ही वास्तवाची गोष्ट आहे. नोकरी मागणं म्हणजे दान मागणं नाही. विक्रम तिच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात अभिमान आणि असहाय्यता यांच्यात संघर्ष सुरू होता. असं संघर्षमय आयुष्य त्याला कधीच अनुभवावं लागेल असं त्याने कल्पनाही केली नव्हती. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर एक नाव चमकलं, राजीव सर. विक्रमचा चेहरा उजळला. त्याचे माजी बॉस. कदाचित हीच ती संधी असेल. हॅलो सर, विक्रम उत्साहाने म्हणाला, पण समोरून आलेला आवाज त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच थंड होता. विक्रम, तुझ्या कुटुंबात काय घडलंय ते मला कळलं. विक्रमचं हृदय खाली बसलं. त्याने कसाबसा हसण्याचा प्रयत्न केला. ते फक्त वैयक्तिक प्रकरण आहे सर, पण मी सध्या नोकरी शोधतोय. मला माफ कर विक्रम. राजीवचा आवाज ठाम होता. लोक बोलत आहेत, तुझं कुटुंब खूप प्रतिष्ठित आहे आणि आता असं समज की कोणीही तुझ्या परिस्थितीत गुंतायचं इच्छित नाही. विक्रम थिजून गेला. म्हणजे आजीने मला कुटुंबातून बाहेर काढलं म्हणून कोणीही मला नोकरी देणार नाही? फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता पसरली. मग राजीवने सुस्कारा सोडला. पहा विक्रम, तू खूप गुणी आहेस, पण तुला माहीत आहे व्यवसाय कसा चालतो. पूर्वी तुझं कुटुंबाचं नाव तुझी ताकद होतं, आता तेच एक धोका बनलं आहे. मी तुला नोकरी दिली तर तुझ्या आजीला नाराज करण्याचा धोका आहे. लाईन कट झाली. विक्रमने हळूच फोन खाली ठेवला. त्याच्या बोटांना थरथर कापत होते. आजीने फक्त कागदावरून त्याचं नाव काढलं नव्हतं, तिने त्याची प्रतिष्ठाही पुसून टाकली होती. अंजलीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. काय झालं? विक्रम कटू हसला. तिने फक्त मला घरातून काढलं नाही अंजली, तिने खात्री केली की संपूर्ण जगही मला दूर ठेवेल. ही लढाई संपली नव्हती, ती तर आत्ताच सुरू झाली होती. दरम्यान मालती निवासमध्ये राघव अभ्यासिकेत बसला होता. त्याच्या मनात विचारांची गर्दी झाली होती. त्याने आजीला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तिला पटवण्याचा प्रयत्न केला होता की कुटुंब म्हणजे फक्त परंपरेची निष्ठा नाही, पण ती ऐकायलाच तयार नव्हती. आणि आता या भिंतींच्या बाहेर विक्रम संघर्ष करत होता. आता पुरे झालं होतं. राघवने एक निर्णय घेतला. तो उठला आणि थेट आपल्या आईकडे, सुनीताकडे गेला. ती जेवणासाठी टेबल लावत होती. आई, मी निघतोय. सुनीता क्षणभर थिजली. निघतोय? कुठे? राघवने खोल श्वास घेतला. मी घर सोडतोय, सुमती आणि आरवसोबत. क्षणात शांतता पसरली. सुनीताच्या हातांना थरथर आली आणि ती त्याच्याकडे वळली. राघव, तुला कळतंय तू काय बोलतो आहेस? राघव उत्तर देणार इतक्यात एक आवाज खोलीत घुमला. त्याला अगदी चांगलं कळतंय तो काय बोलतो आहे. दारात आजी उभी होती. तिचे तीक्ष्ण डोळे राघवकडे रोखलेले होते. खोलीत जड शांतता पसरली. म्हणजे तूही घर सोडतो आहेस? ती धोकादायक शांत आवाजात म्हणाली. राघवने मुठी आवळल्या. हो आजी, जर विक्रमला स्वतंत्र राहायचं आहे म्हणून तुम्ही त्याला शिक्षा देणार असाल तर मला देखील तीच शिक्षा द्या. आजी हळूहळू पुढे आली. म्हणजे इतक्या वर्षांनंतर तुला वाटतं तू माझ्यापेक्षा जास्त समजूतदार झाला आहेस?
राघवचा आवाज ठाम होता. नाही आजी, मला फक्त असं वाटतं, प्रेम हे नियंत्रणापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. आजीने कोरडं हसू केलं. मग जा. ती त्याच्या अगदी जवळ आली. तिचा आवाज आता तलवारीसारखा धारदार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेव राघव, एकदा तू हे घर सोडलंस तर परत येण्याचा मार्ग कायमचा बंद होईल. राघवला माहीत होते याचा अर्थ काय आहे. तो कायमचा शांतिनिवास सोडून चालला होता, पण त्याने आपला निर्णय घेतला होता आणि तो मागे वळून पाहणार नव्हता. त्या संध्याकाळी उशिरा विक्रम आणि अंजली त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीत बसले होते. तेव्हा दाराची बेल वाजली. विक्रम उठला, दार उघडलं आणि थबकून गेला. दारात राघव उभा होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी सुमती आणि त्यांचा मुलगा आरव होते. हातात एक सुटकेस. विक्रमचे डोळे मोठे झाले. भैया? राघव हलकंसं थकल्यासारखं हसला. तर अजून एका माणसासाठी जागा आहे का? विक्रम स्तब्ध झाला. त्याचा मोठा भाऊ जो नेहमीच कुटुंबाचा आधारस्तंभ होता, त्याच्यासाठी सगळं काही सोडून आला होता. विक्रमचा घसा दाटून आला. त्याने एक कुटुंब गमावलं होतं, पण आज रात्री त्याला दुसरं कुटुंब सापडलं होतं. अंजली पुढे आली. तिचे डोळे पाणावले होते. सुमतीने तिला हलकंसं धीर देणारं स्मित दिलं. विक्रमने राघवकडे शेवटचं एकदा पाहिलं आणि बाजूला झाला. या भैया. राघव आत आला आणि दोन्ही भावांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. एक शांत वचन की पुढे काहीही झालं तरी ते एकत्र सामोरं जातील. पण त्यांना माहीत नव्हतं, आजी आधीच तिची पुढची चाल आखत होती आणि यावेळी ती फक्त प्रत्युत्तर देणार नव्हती, ती त्यांना संपवणार होती. रात्रीच्या शांततेत शांतिनिवास स्थिर उभा होता, पण आजीच्या खोलीत वादळ उसळत होतं. त्या खुर्चीत बसून समोरच्या रिकाम्या जागेकडे पाहत होत्या. राघव निघून गेला होता, ज्याला त्यांनी कुटुंबाचा आधार बनवण्यासाठी वाढवलं. तो मुलगा क्षणाचाही विचार न करता घर सोडून गेला होता. पहिला विक्रम आणि आता राघव. त्यांनी चूक केली होती का? नाही. त्यांनी त्यांचा विश्वासघात केला होता. त्यांनी भिंतीवर लावलेल्या कुटुंबाच्या फोटोकडे पाहिलं. कमकुवत फांद्या असलेलं झाड कोसळण्याआधीच छाटलं पाहिजे. त्या स्वतःशीच पुटपुटल्या. मग त्यांनी फोन उचलला आणि एक नंबर डायल केला. समोरून एक खोल आवाज आला. जी आजी. आजीच्या ओठांवर थंड स्मित उमटलं. त्यांना असा धडा शिकवायची वेळ आली आहे जो ते कधीच विसरणार नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव, सुमती आणि छोटा आरव विक्रम आणि अंजलीच्या छोट्या अपार्टमेंटमध्ये उठले. त्यांच्या निर्णयाची वास्तवता लगेच जाणवली. हे आता शांतिनिवासचं ऐश्वर्य नव्हतं. इथे नोकर नव्हते, आलिशान खोल्या नव्हत्या. फक्त 4 प्रौढ आणि एक मूल नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. विक्रम अंग ताणत म्हणाला, भैया अजूनही विश्वास बसत नाही तुम्ही हे केलंत. राघव हसला. मलाही नाही, पण एक गोष्ट नक्की आहे, आपण सगळे यात एकत्र आहोत. सुमती ब्लँकेट घडी करत म्हणाली, हो, पण एकत्र असण्याने भाडं भरलं जात नाही. सगळे हलकंसं असले पण काळजी खरी होती. तेवढ्यात विक्रमचा फोन वाजला. स्क्रीनवर मेसेज दिसला. विक्रम, तुझ्यासाठी एक नोकरीची संधी आहे. दुपारी 2 वाजता भेट. राजेश शेट्टी. विक्रम सरळ बसला. भैया, राजेश शेट्टी. त्यांची मोठी बिझनेस चेन आहे. ते मला नोकरी देत असतील तर ही मोठी संधी असू शकते. अंजलीने कपाळावर आठ्या घातल्या. तुला खात्री आहे का की याचा आजीशी काही संबंध नाही? विक्रम थोडा थांबला. माहीत नाही, पण आपण आता खूप निवड करण्याच्या स्थितीत नाही. राघवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. फक्त सावध राहा विक्रम. प्रत्येक संधी आशीर्वाद नसते. दरम्यान मालती निवासमध्ये आजी त्यांच्या विश्वासू वकिलासोबत बसल्या होत्या. वकील म्हणाला, तुम्हाला खात्री आहे का आजी? हा खूप मोठा निर्णय आहे. आजींचा चेहरा कठोर झाला. त्यांनी हे कुटुंब सोडायचं निवडलं आहे. आता पाहू नावाशिवाय ते कसे जगतात. वकील मान हलवून म्हणाला, मी सगळं पाहतो. काही तासांतच बातमी वाऱ्यासारखी पसरली. शर्मा कुटुंबाने राघव आणि विक्रमला घरातून बेदखल केलं. त्यांच्याशी संबंधित व्यवसायांनी त्यांच्याशी संबंध तोडले. बँकांनी त्यांना कर्ज देण्यास नकार दिला. एका निर्णयात आजीने त्यांना समाजातूनच पुसून टाकलं. त्या दुपारी विक्रम राजेश शेट्टी यांच्या भव्य ऑफिसमध्ये पोहोचला. राजेश हसत म्हणाले, विक्रम, तू हुशार आहेस. तुला अनुभव आहे. मी तुला लगेच नोकरी देऊ शकतो. विक्रमच्या डोळ्यात चमक आली. सर, याचा मला खूप अर्थ आहे. मी वचन देतो. राजेशने हात वर करून त्याला थांबवलं. फक्त एक अट आहे. विक्रमने भुवया उंचावल्या. कुठली अट? राजेश पुढे झुकले. मला कुणीतरी हवं आहे.
काही गुप्त आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी. विक्रम दचकलाच. म्हणजे बेकायदेशीर व्यवहार? राजेश हसले. बेकायदेशीर हा खूप मोठा कठोर शब्द आहे. फक्त गोपनीय. विक्रमचे हात मुठीत घट्ट आवळले गेले. त्याने आयुष्यभर मेहनत केली होती. तो भ्रष्ट खेळात प्यादा बनणार नव्हता. तो उठला. माफ करा सर, मी हे करू शकत नाही. राजेश म्हणाले, विचार करून बघ विक्रम. तुझ्याकडे नोकरी नाही, पैसे नाहीत, प्रतिष्ठा नाही. तुला नाही म्हणायचा ऐश आहे असं तुला वाटतं? विक्रमचा जबडा घट्ट झाला. त्याला ओरडावंसं वाटत होतं. आजीला दोष द्यावासा वाटत होता, ज्यांनी त्याला या परिस्थितीत आणलं. पण त्याने खोल श्वास घेतला. माझ्याकडे काहीच नसेल, पण माझा स्वाभिमान अजून आहे. तो वळला आणि ऑफिसमधून बाहेर पडला. रस्त्यावर पाऊल टाकताच त्याचा फोन पुन्हा वाजला. एक अनोळखी नंबर. विक्रम थोडा थांबला आणि मग फोन उचलला. हॅलो. समोरून शांत पण ओळखीचा आवाज आला. शर्मा कुटुंबाचं रक्त त्याच्या नियतीपासून कधीच पडू शकत नाही बेटा. विक्रमचं हृदय थांबवलं. आजी. तिचे पुढचे शब्द ऐकून त्याच्या अंगावर काटा आला. आता वाकला नाहीस तर मी तुला मोडून टाकीन. मालती निवास अजूनही भव्यपणे उभा होता, पण कुटुंबाची पायाभरणी तडकायला लागली होती. आजी नेहमीच तिच्या तीक्ष्ण बुद्धीने आणि कठोर शिस्तीने घरावर राज्य करत होती. आजवर कोणीही तिच्या अधिकाराला आव्हान देण्याची हिंमत केली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली होती. पहिला विक्रम आणि आता राघव. दोघांनीही तिच्याकडे पाठ फिरवली होती. पण जर त्यांना वाटत असेल की ते तिच्या पकडीतून सुटू शकतील तर ते चुकत होते. आजी फक्त एक लढाई लढत नव्हती, ती युद्ध जिंकणार होती. आणि यावेळी ती तिथे वार करणार होती जिथे सर्वात जास्त दुखेल. सकाळ झाली होती, पण कुणालाही नीट झोप लागली नव्हती. राघव छोट्या डायनिंग टेबलजवळ बसला होता आणि त्याच्या समोर पडलेल्या बिलांच्या ढिगाकडे पाहत होता. भाडं, वीज बिल, किराणा, आकडे वाढतच होते आणि बँक खात्यातील पैसे धोकादायकपणे कमी होत होते. विक्रम खिडकीजवळ पुढे मागे फिरत होता. त्याच्या आत राग उकळत होता. भैया, ती आपल्याला संपवायचा प्रयत्न करते आहे. राघवने दीर्घ श्वास घेतला. मला माहीत आहे आणि ते यशस्वीही होत आहे. सुमती हातात झोपाळू आरवला घेऊन त्यांच्या जवळ आली. आपल्याला याचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. आपण तिला कायम आपलं आयुष्य नियंत्रित करू देऊ शकत नाही. स्वयंपाकघराजवळ उभी असलेली अंजली म्हणाली, आपण स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू केला तर? छोटासा का होईना. विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला. कशाच्या पैशाने अंजली? ती उत्तर देणार इतक्यात दारावर जोरात ठोका पडला. विक्रमने दार उघडला आणि थबकला. दारात एक वकील उभा होता, हातात कायदेशीर नोटीस घेऊन. मिस्टर विक्रम शर्मा? मिस्टर राघव शर्मा? हो, राघव सावधपणे म्हणाला. वकिलाने हलकंसं असत कागद त्यांच्या हातात दिले. अभिनंदन. आता तुमच्यावर अधिकृतपणे खटला दाखल झाला आहे, तुमच्या स्वतःच्या कुटुंबाकडून. दरम्यान मालती निवासमध्ये आजी तिच्या भव्य खुर्चीत बसून चहा पित होती आणि तिचा वकील बोलत होता. सगळं झालं आहे आजी. कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. त्यांच्याकडे अपार्टमेंट रिकामं करण्यासाठी 15 दिवस आहेत. जवळ उभे असलेले मोठे काका थोडे अस्वस्थ दिसत होते. आई, तुला नाही वाटत हे जरा जास्त होतंय? आजीने त्यांच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिलं. जास्त? त्यांनी या कुटुंबापासून दूर जाण्याची हिंमत केली. आता त्यांना कळू दे आपल्याशिवाय आयुष्य कसं असतं ते. मोठे काका उसासा टाकत म्हणाले. पण त्यांच्यावर खटला दाखल करणं? आजीचा आवाज बर्फासारखा थंड झाला. जर ते स्वतःहून परत आले नाहीत तर मी त्यांना रांगत परत यायला भाग पाडेन. दरम्यान विक्रम आणि राघव स्तब्ध बसले होते, हातात त्या कायदेशीर कागदांकडे पाहत. आपल्याकडे हे घर सोडण्यासाठी 15 दिवस आहेत, विक्रम हळू आवाजात म्हणाला. राघवने मूठ घट्ट केली. हे फक्त पैशांबद्दल नाही. ती आपल्याला कोपऱ्यात ढकलते आहे. तिला आपण तिच्यासमोर हात जोडावेत असं वाटतं. सुमती त्यांच्याकडे पाहत म्हणाली. मग आपण तिला तो आनंद देणार नाही. आपण लढू. अंजलीने मान हलवली. पण कसं? आपल्याकडे पैसे नाहीत, नोकरी नाही आणि आता घरही नाही. विक्रमने जोरात श्वास सोडला. आता फक्त एकच पर्याय उरलाय. राघवने भुवया उंचावल्या. कोणता? विक्रम थोडा थांबला आणि म्हणाला. आपण मदत मागू, कुटुंबाबाहेरच्या कुणाकडून. क्षणभर शांतता पसरली. अंजलीचे डोळे मोठे झाले. म्हणजे कुणाकडून कर्ज घेऊ? विक्रमने डोकं हलवलं. नाही,
म्हणजे त्या एकाच व्यक्तीकडून मदत मागू ज्याच्याकडे जाण्याची आजीला कधीच अपेक्षा नसेल. राघव त्याच्याकडे पाहत राहिला. हळूहळू त्याचा अर्थ समजू लागला. तू खरंच बोलतोयस? विक्रमने मान हलवली. हो, आपण भेटायला जाणार आहोत आजीच्या सर्वात मोठ्या शत्रूला. शांतीनिवास नेहमीच एक किल्ल्यासारखा होता, पण प्रत्येक किल्ल्याला सावल्यांत लपलेला एक शत्रू असतोच. आजीने अनेक दशकं घालवून तिचं साम्राज्य उभं केलं होतं. कोणीही तिच्या अधिकाराला आव्हान देऊ शकणार नाही याची तिने पूर्ण खबरदारी घेतली होती. पण एक व्यक्ती अशी होती ज्याने कधीतरी तिच्यासमोर उभं राहण्याची हिंमत केली होती. आणि आता विक्रम आणि राघव त्याच्या दारावर टकटक करायला जाणार होते. जर या खेळात आजी राणी असेल तर ते आता राजाला मैदानात आणणार होते. हवेतील तणाव जाणवत होता. राघव विक्रमकडे रोखून पाहत म्हणाला. त्याचा जबडा घट्ट झाला होता. तुला त्या माणसाकडून मदत मागायची आहे? तू वेडा झालायस का? विक्रम ठाम उभा राहिला. आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का भैया? जवळ उभी असलेली अंजली भुवया उंचावत म्हणाली. पण मला वाटलं आजीने त्याला अनेक वर्षांपूर्वी संपवलं. आत्तापर्यंत शांत असलेली सुमती अखेर बोलली. धरमराज खन्ना. हे नाव ऐकताच खोलीत थंड शांतता पसरली. धरमराज खन्ना एकेकाळी या शहरावर सम्राटासारखं राज्य करणारा माणूस. तो आजीचा सर्वात मोठा व्यावसायिक प्रतिस्पर्धी होता. स्वतःच्या कष्टाने करोडपती बनलेला. त्याने शर्मा कुटुंबाच्या साम्राज्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. पण प्रत्येक वेळी आजीने त्याला चकवून पराभूत केलं. त्याचे व्यवसाय कोसळले. त्याची प्रतिष्ठा नष्ट झाली आणि तो उच्च समाजातून गायब झाला. आणि आता विक्रम त्याला शोधायला निघाला होता. राघवने कपाट सोडलं. जरी आपण त्याला सापडलो तरी तो आपली मदत का करेल? विक्रमच्या डोळ्यात निर्धार चमकला. कारण आपलं उद्दिष्ट एकच आहे, आजीला हरवणं. दरम्यान शांतीनिवासमध्ये आजी भव्य हॉलमध्ये बसून चहा पित होती आणि कुटुंबातील लोक नाश्ता करत होते. त्यांना अस्वस्थ वाटत होतं हे तिला स्पष्ट दिसत होतं. घरात तणाव भरला होता, पण कुणालाही तिच्याविरुद्ध बोलायची हिंमत नव्हती. तेवढ्यात एक नोकर घाईघाईने आत आला. आजी, एक बातमी आहे. तिने भुवया उंचावल्या. बोल. नोकराने घोटभर पाणी गिळल्यासारखं करत सांगितलं. विक्रम आणि राघव ते धरमराज खन्नाला शोधत आहेत. चमचा थाळीवर आपटला. संपूर्ण हॉल शांत झाला. आजीच्या हातातील चहाचा कप घट्ट पकडला गेला. अनेक वर्षांनंतर तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. तिने हे नाव 10 वर्षांपेक्षा जास्त काळ ऐकलं नव्हतं. तिने हळूच कप खाली ठेवला. तिचे डोळे वादळासारखे काळे झाले. म्हणजे ते मृत सिंहाला जागं करायला निघाले आहेत? ती हलकेच हसली. त्यांना कल्पनाही नाही ते काय मुक्त करायला निघाले आहेत. ती तिच्या उजव्या हातासारख्या माणसाकडे वळली. जगदीश, कुटुंबाचा सर्वात विश्वासू सल्लागार. त्यांना शोध. ते काय योजना आखत आहेत ते काढून कळव. जगदीशने मान हलवली आणि लगेच निघून गेला. आजी खुर्चीत मागे रेलली. तिच्या मनात विचारांची वादळं सुरू होती. जर मुलं धरमराज खन्नाला शोधत असतील तर ते तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त हताश झाले होते. तिने त्याला एकदा हरवलं होतं आणि यावेळीही तो उभा राहण्याआधीच ती त्याला पुन्हा हरवणार होती. त्या संध्याकाळी विक्रम आणि राघव शहराच्या टोकाला असलेल्या एका जुन्या ओसाड हवेलीत पोहोचले. कधी काळी ती धरमराज खन्नाची भव्य मालमत्ता होती. सगळं कोसळण्यापूर्वी. विक्रमने खोल श्वास घेतला. हेच ते ठिकाण. राघवने आजूबाजूला पाहिलं. मला तर माहीतही नाही तो अजून जिवंत आहे की नाही. त्यांनी मोठ्या लाकडी दरवाजावर टकटक केली. शांतता. विक्रमने पुन्हा टकटक केली. यावेळी जास्त जोरात. शेवटी दरवाजा कर्कश आवाज करत उघडला. समोर एक सावलीत उभा असलेला माणूस दिसला. एक वृद्ध माणूस. त्याचे केस आता पांढरे झाले होते. एकेकाळचा त्याचा प्रभावशाली व्यक्तिमत्व आता फक्त सावलीसारखं उरलं होतं. पण त्याचे डोळे, ते तीक्ष्ण, हिशेबी डोळे अजूनही तसेच होते. त्याने विक्रम आणि राघवकडे काही क्षण पाहिलं आणि हलकंसं हसला. तर शकुंतला शर्माचे नातू अखेर माझ्याकडे आलेत. विक्रम सरळ उभा राहिला. आम्हाला तुमची मदत हवी आहे. धरमराज कोरडं हसला. मदत? ज्यांच्या कुटुंबाने मला संपवलं त्याच कुटुंबाचे लोक आज माझ्या दारात भिकाऱ्यासारखे आलेत? राघव शांतपणे म्हणाला. आम्ही भीक मागायला आलो नाही. आम्ही एक करार करायला आलो आहोत. धरमराजच्या डोळ्यात उत्सुकता चमकली. करार? तुम्ही मला काय देऊ शकता? विक्रम एक पाऊल पुढे आला. तुमचा बदला घेण्याची संधी. हवेतील तणाव वाढला. धरमराजने डोकं किंचित वाकवलं. त्याला रस वाटू लागला. बोल, पुढे सांग. विक्रमचा आवाज ठाम होता. आजी आज आधीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे. पण तिने एक चूक केली आहे. तिने आम्हाला कमी समजलं. राघव पुढे म्हणाला.
आम्हाला तिचे पैसे नकोत, तिची सत्ता नको. आम्हाला फक्त आमच्या आयुष्यावर असलेलं तिचं नियंत्रण तोडायचं आहे. विक्रमने त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात नजर रोखली. आणि आम्हाला वाटतं ते कसं करायचं ते फक्त तुम्हालाच माहीत आहे. धरमराज काही क्षण त्यांच्याकडे शांतपणे पाहत राहिला. मग तो मोठ्याने हसला. हे खूप मजेदार होणार आहे. काही युद्ध उघड्या रणांगणावर लढली जातात, तर काही युद्ध बंद दरवाजांच्या मागे, गुपित, विश्वासघात आणि जुन्या वैराने लढली जातात. अनेक वर्षांपासून आजीने लोखंडी मुठीतून तिचं साम्राज्य चालवलं होतं. कोणालाही तिच्याविरुद्ध उभं राहू दिलं नव्हतं. पण आता तिचे स्वतःचे नातू त्या माणसासोबत हात मिळवणी करत होते, ज्याला तिने वर्षांपूर्वी संपवलं होतं. आणि जर त्यांना वाटत असेल की ती शांत बसून हे सगळं पाहत राहील, तर त्यांनी पुन्हा एकदा तिला कमी लेखलं होतं. कारण शकुंतला शर्मा कधीच हरत नाही. आजी तिच्या भव्य खुर्चीत बसली होती, हात मांडीवर ठेवलेले. तिच्यासमोर बसला होता जगदीश, तिचा सर्वात विश्वासू सल्लागार. त्याचा चेहरा गंभीर होता. खात्री झाली आहे. विक्रम आणि राघव यांनी धरमराज खन्नाला भेट घेतली. आजीच्या हातातील चहाचा कप किंचितही हलला नाही. ती फक्त हलकसं असली. म्हणजे धरमराज अखेर त्याच्या कबरीतून बाहेर आला. जगदीश थोडा थांबला. आजी, जर त्यांनी त्याच्यासोबत हातमिळवणी केली असेल तर? तिने हात वर करून त्याला थांबवलं. मी त्याला एकदा हरवलं आहे. मी पुन्हा हरवेन. जवळ उभे असलेले मोठे काका शेवटी बोलले. पण आई, धर्मराजला आपल्या कुटुंबाचा इतका द्वेष का आहे? आजीचे डोळे गडद झाले. ती उठली आणि भिंतीवर लटकलेल्या जुन्या कुटुंबाच्या फोटोजवळ गेली. मग हिवाळ्यापेक्षाही थंड आवाजात ती म्हणाली, कारण एकेकाळी तो आपल्यातलाच एक होता. शर्मा कुटुंब हे नेहमीच शहरातील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक होतं. पण सुरुवातीच्या काळात हे साम्राज्य शकुंतला शर्मा चालवत नव्हती. ते चालवत होता धरमराज खन्ना, एक शक्तिशाली आणि महत्त्वाकांक्षी माणूस. तो एकेकाळी शर्मा साम्राज्याचा खरा नेता होता. पण एक समस्या होती, त्याचा लोभ. त्याला सगळं हवं होतं. सत्ता, पैसा, नियंत्रण. आणि ते मिळवण्यासाठी त्याने एक भयंकर चूक केली. त्याने स्वतःच्या कुटुंबाशीच विश्वासघात केला. तरुण पण अत्यंत चतुर असलेल्या शकुंतला शर्माला त्याचे घाणेरडे व्यवहार समजले. तिने संपूर्ण कुटुंबासमोर त्याचा भांडाफोड केला. अपमानित झालेला धरमराज घरातून हाकलला गेला. त्याचं नाव काढून टाकलं गेलं. त्याची संपत्ती काढून घेतली गेली. त्याचा वारसा संपवला गेला. आणि त्या दिवसापासून त्याने एकच शपथ घेतली, बदला. धरमराज त्याच्या मोठ्या अभ्यासिकेत बसला होता आणि विक्रम व राघवकडे लक्षपूर्वक पाहत होता. मला कधी वाटलंच नव्हतं की असा दिवस येईल की मी शकुंतला शर्माच्या नातवांसमोर बसलेलो असेन, तो म्हणाला हातातील पेय हलवत. विक्रम आधी बोलला, आम्हाला भूतकाळाची काहीच पर्वा नाही. आम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे, आमच्या आयुष्यावरचं तिचं नियंत्रण संपवायचं आहे. धरमराज हलकेच हसला. तुम्ही अगदी माझ्यासारखंच बोलता. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा. राघवचे डोळे निमुळते झाले. आम्ही तुमच्यासारखे नाही, धरमराज स्मित करत म्हणाला. आत्ता तरी नाही, पण जर तुम्हाला खरंच तुमच्या आजीला हरवायचं असेल तर तुम्हाला माझ्यासारखा विचार करायला शिकावं लागेल. विक्रमने हात छातीवर घातले. आम्ही इथे तत्त्वज्ञान शिकायला आलो नाही. तुमच्याकडे काही योजना आहे का नाही? धरमराज पुढे झुकला. त्याच्या डोळ्यांत चमक होती. योजनेपेक्षा माझ्याकडे काहीतरी जास्त मोठं आहे. त्याने ड्रॉवरमधून एक फाईल काढली आणि टेबलवर सरकवली. विक्रमने ती उचलली आणि उघडली. वाचताच त्याचे डोळे मोठे झाले. राघवने त्याच्या खांद्यावरून पाहिलं आणि तोही थबकला. हे खरं असूच शकत नाही. धरमराज हसला. अरे, पण हे खरंच आहे. त्या फाईलमध्ये शकुंतला शर्माच्या भूतकाळातील एक काळं गुपित होतं. असं गुपित जे बाहेर आलं तर तिची प्रतिष्ठा कायमची उद्ध्वस्त होऊ शकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी भव्य हॉलमध्ये बसून चहा पित होती. तेव्हाच पहिला मोठा धक्का बसला. सर्व टीव्ही चॅनल्सवर एकच बातमी झळकू लागली. शर्मा कुटुंबाचं काळं रहस्य उघड. असा घोटाळा जो त्यांच्या वारसाचा नाश करू शकतो. आजीच्या डोळ्यात संताप चमकला. तिने रिमोट उचलून आवाज वाढवला. टीव्हीवरील रिपोर्टर बोलत होता. नवीन समोर आलेल्या कागदपत्रांनुसार अनेक वर्षांपूर्वी शकुंतला शर्मा एका कायदेशीर वादात सामील होती, ज्यामुळे एका संपूर्ण कुटुंबाचा व्यवसाय नष्ट झाला. अनेक वर्षे हा केस दडपून ठेवण्यात आला होता. काही सूत्रांचं म्हणणं आहे की तिची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पुरावे मुद्दाम लपवले गेले होते. संपूर्ण खोली शांत झाली. मोठे काका थक्क होऊन तिच्याकडे वळले. आई, हे खरं आहे का? आजीच्या हातातील चहाचा कप घट्ट पकडला गेला आणि अनेक वर्षांनंतर
पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचा मृद मुखवटा तुटला. तिला या चालीची अपेक्षा नव्हती, पण एक गोष्ट स्पष्ट होती. युद्ध सुरू झालं होतं आणि यावेळी ते वैयक्तिक होतं. जेव्हा राणी कोपऱ्यात अडकते ती शरण येत नाही, ती प्रत्युत्तर देते. आजीने अनेक दशकं शर्मा साम्राज्यावर राज्य केलं होतं. तिच्या विरुद्ध उभं राहणाऱ्या प्रत्येक धोक्याला तिने शांत केलं होतं. पण यावेळी हल्ला तिच्याच कुटुंबातून झाला होता. विक्रम आणि राघव यांनी तिच्या सर्वात जुन्या शत्रू धर्मराज खन्ना सोबत हातमिळवणी केली होती आणि आता तिच्या भूतकाळातील एक काळं रहस्य जगासमोर आलं होतं. पण जर त्यांना वाटत असेल की ती यामुळे नष्ट होईल, तर ते चुकीचं होतं. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.